गुड मॉर्निंग फ्रेंड. मी आज वरती आले आहे. आता सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि ऊन फार लागायला लागले. मला कुंड्यांमध्ये ह्या प्लास्टिकच्या अशा थोडे पिशव्या कट करून त्या घालायच्या आहेत कुंड्यांच्या खाली जे होल असते त्याच्यामध्ये, जेणेकरून उन्हापासून झाडांचा बचाव होईल आणि मातीमधलं मॉइश्चर थोडं राहील. ह्या प्लास्टिकच्या पिशव्या आहेत त्या कट करून घेणार आहे. ज्या ज्या कुंड्या आहेत त्या कुंड्यांच्या खाली मी आता असे प्लास्टिकची गोळा करून त्याच्यामध्ये घाल. इथे दिसतात 4-5 होल, पण एकच चालू आहे. जे चालू आहे त्याच्यामध्ये हे प्लास्टिकची पिशवीचा तुकडा घालायचा, असा पूर्ण बंद करायचा. दिसतंय? एवढं जाईल तेवढं घालायचं. ह्या आता कुंड्यात काही नाही आहे, ह्या कुंडीत घालून घ्यायचं. ज्या ज्या कुंड्यामध्ये झाडं आहेत त्या कुंड्यामध्ये मी आता घालणार आहे. अशा तऱ्हेने मी सगळ्या कुंड्यांमध्ये प्लास्टिकचे बोळे असे खालच्या होलामध्ये घातलेले आहेत. त्याने काय होणार आहे की ज्यावेळी पाणी मी घालते त्यावेळी ते कुंड्यामध्ये पाणी टिकून राहतं आहे, म्हणजे 4-5 दिवस टिकून राहतं आहे आणि ओलावा राहतो आहे मातीमध्ये. झाडं लवकर सुकली जात नाही आहे तर उन्हामुळं. आता अलीकडं ऊन फार लागायला लागलं आहे, त्यामुळं ही ट्रिक मी वापरलेली आहे. आणि काय होतं रेग्युलरली आपण ज्यावेळी पाणी घालतो आहे त्यावेळी माती पण खाली पडते आणि पाणी पण टिकून राहत नाही, त्यामुळे झाडं लवकर सुकून जातात. म्हणून मी हे एक ट्रिक वापरलेली आहे. तुम्ही पण ट्राय करा तर अशी ट्रिक. आणि बघा, तुम्हाला उन्हामुळं झाडं तुमची अशी हिरवीगार आणि छान राहतील. आणि ज्यावेळी पावसाळा चालू होतो त्यावेळी मग ह्या सगळे प्लास्टिकचे जे आपण घातलेलं आहे ते काढून टाकायचं, म्हणजे जेणेकरून पाण्याचा साठा राहणार नाही. ही एक माझी छोटीशी अशी ट्रिक आहे. तुम्ही आजमावून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब.